हे ग्रामदैवत पुण्याचं साधारण 400 वर्षापेक्षा पूर्वीचं आहे. आमचे पूर्वज श्री विनायक भट ठकार हे कर्नाटकातील इंडी गावातून पुण्यात वास्तव्यास आले. ते ज्योतिषी होते आणि त्यांना असा दृष्टांत झाला, की या इथं होणारा एक ओढा राहत होता आणि त्या ओढ्याच्या काठी असलेल्या एका वाड्यात मी आहे, असा त्यांना एक दृष्टांत झाला. त्या दृष्टांताप्रमाणे त्यांनी इथं आले. त्यांना गणपतीची मूर्ती सापडली आणि त्यांनी त्याची पूजा अर्चा सुरू केली. ते सदर मूर्ती जी आहे ते पूर्वीपासून आहे तशी तांदळा स्वरूप आहेत, स्वयंभू स्वरूपात आहे. आणि जेव्हा 1637 साली छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊबाई भोसले यांच्याबरोबर पुण्यात वास्तव्यास लाल महालामध्ये येथे आले, त्यावेळेला हिंदू प्रथेप्रमाणे आपण एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करतो, आशीर्वाद घेतो. त्यामुळे या गजाननाचे आशीर्वाद घेतो. ते यापूर्वी हे पुणे सगळं बेचिराख झालं होतं. या पुण्यात गाढवाचा नांगर फिरवला गेला होता. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाबाई भोसले इथं आल्या, त्यांनी या गणपतीचे आशीर्वाद घेतले आणि त्यांनी आमच्या पूर्वजांना विनायक भट ठकारांना विचारलं, काय करू आम्ही तुमचं? तर ते म्हणले, माझ्या देवाला तुम्ही गाभारा बांधून. तेव्हा त्यांनी गाभारा बांधून दिला आणि त्या गाभाऱ्यात श्री मोरयाची स्थापना झाली. म्हणजे स्थापना होती, पण देवाला गाभारा मिळाला. हवं. आणि एक प्रथा परंपरा आमच्या ठकार परंपरेप्रमाणे 400 वर्ष आज पाण्यात चालू आहे. आणि या गणपतीचं नाव आहे जयती गजानन. इथं जय आहे. आणि त्यामुळे पुण्यात होणाऱ्या प्रत्येक शुभ कार्याची किंवा एखादा नवीन उद्योग चालू करा, काही करा, तर पहिले आशीर्वाद या गणपतीचे घेतले जातात. आणि याला पुण्याचं ग्रामदैवत म्हटलं जातं.